स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. प्रेम आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. ती मनात विचार करू लागली. मला काल रात्रीचं काहीच आठवत नाही. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती की नकळत तिच्याकडून असं काही घडलं तर नसेल ना, जे घडायला नको होतं. आता पुढे तितक्यात एक मुलगी आत आली. ती मुलगी, तुम्ही जाग्या झालात? संजना म्हणते. हो. ती मुलगी, काल तुमचे कपडे मीच बदलले होते. ज्यांची ही खोली होती त्यांनी मला बोलावलं होतं. बहुतेक तुम्ही चुकून त्यांच्या खोलीत आला होता. त्यांनी तुमच्यासाठी हे पत्र ठेवलं आहे. संजू म्हणते. धन्यवाद. ती मुलगी निघून गेल्यानंतर संजू ते पत्र वाचू लागली. शुभप्रभात मिस. तुमचं नाव मला माहिती नाही, पण रात्री मद्यपान करून एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या खोलीत जाऊन त्याला चुंबन देणं योग्य नाही. तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण काल माझ्याकडून असं काहीही घडलं नाही ज्यामुळे तुम्हाला किंवा मला लाज वाटावी. काल तुम्ही वॉशरूमला गेल्यावर तुमचे कपडे पूर्ण भिजले होते, म्हणूनच मी एका महिला कर्मचाऱ्याला बोलावलं होतं जेणेकरून ती तुमचे कपडे बदलू शकेल. त्यानंतर मी माझ्या घरी निघून गेलो. मी त्या खोलीत थांबलो नव्हतो, पण पुढच्या वेळी मद्यपान केल्यानंतर स्वतःची काळजी घ्या, म्हणजे पुन्हा कुणाच्या तरी खोलीत चुकून जाणार नाही. मी स्वतःचं नाव मी सांगत नाही. पुढच्या वेळी भेट झाली तर नक्की सांगेन. पत्र वाचता संजू लगेच घरासाठी निघाली. घरी पोहोचल्यावर तिने पाहिलं की घराला कुलूप होतं. तिने स्वतःच्या चावीने दरवाजा उघडला. रात्रीपासून निशा देखील घरी परतली नव्हती. हे पाहून ती चिंतेत पडली. तिने लगेच निशाला फोन केला, पण कोणीही फोन उचलत नव्हतं. शेवटी थकून ती स्वतःच्या खोलीत जाऊन बसली. निशा उठून वॉशरूमला जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिच्या संपूर्ण अंगात वेदना होत होत्या. तिला नीट चालताही येत नव्हतं. रितेशने तिची अवस्था पाहिली आणि त्याला अधिक अपराधी वाटू लागलं. त्याने तिला अलगद उचलून वॉशरूमच्या दारापाशी सोडलं. रितेश म्हणतो, तू ताजीतवानी होऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी मलम घेऊन येतो आणि गरम पाण्याने आंघोळ कर, तुला बरं वाटेल. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. सुमारे तासाभरानंतर रितेश निशाला तिच्या घरी सोडण्यासाठी आला. रितेश म्हणतो, तुझं नाव काय आहे? दोघांनाही खूप विचित्र वाटत होतं, कारण इतकं सगळं घडून गेलं होतं, पण त्यांना अजूनही एकमेकांची नावं माहिती नव्हती. निशा म्हणते, माझं नाव निशा आहे. आणि तुमचं? रितेश म्हणतो, रितेश. थोड्याच वेळात ते निशाच्या घरी पोहोचले. ती जाण्यासाठी वळणार इतक्यात रितेशने तिला थांबवलं आणि तो म्हणाला, तुझा फोन दे. निशाला काही समजत नाही. ती काही बोलणार इतक्यात रितेशने तिच्या हातातून फोन घेतला. काही क्षणांनी फोन परत देत तो म्हणाला, मी माझा नंबर यात सेव्ह केला आहे. कधी माझी गरज पडली तर मला फोन कर. निशा काहीच बोलली नाही आणि घरात निघून गेली. तिच्या गेल्यानंतर रितेशही तिथून निघाला. इकडे संजू तयार होत होती. आज सकाळी 11 वाजता तिची मुलाखत होती. घरातच 10 वाजले होते आणि तिला निशाचीही काळजी वाटत होती. तेवढ्यात घराची बेल वाजली. संजूने धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर निशाला पाहताच तिने तिला मिठी मारली आणि तिला म्हणाली, कुठे होतीस तू पूर्ण रात्र? मी तुला किती फोन केले, पण तू एकदाही फोन उचलला नाहीस. निशा म्हणते, आधी मला आत येऊ दे. सगळं इथेच विचारणार आहेस का? संजू म्हणते, ठीक आहे. निशा म्हणते, पण आधी हे सांग, तू इतकी तयार का झाली आहेस? संजू म्हणते, आज माझा इंटरव्ह्यू आहे. मग ती पुन्हा म्हणाली, विषय बदलू नकोस. काल रात्रभर कुठे होतीस? निशा म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. मी तुला तिथे मजा करायला घेऊन गेले होते, पण तू तिथे जाऊन स्वतःही प्यायला लागलीस आणि मलाही पाजलंस. काल मी इतकी प्यायले होते की मला काहीच भान राहिलं नव्हतं. सुदैवाने माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मैत्रिणीने मला त्या अवस्थेत पाहिलं आणि एका खोलीत झोपवलं. नाहीतर काय झालं असतं कोण जाणे. आजपासून मी पुन्हा कधीही मद्याला हात लावणार नाही. संजू तिला नीट निरखून पाहत म्हणते, तू काहीतरी बदललेली वाटते आहेस. खरंच एवढंच घडलं आहे का? निशाला काल रात्रीची आठवण येऊ लागली. ती आणि रितेश एकत्र डान्स करत होते. डान्स करताना दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. तेवढ्यात संजू इंटरव्ह्यूसाठी तिथून निघून गेली आणि निशा तिच्या विचारात हरवून गेली होती. निशा कालच्या घटनांचा विचार करू लागली. काल रात्री दोघे एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहून डान्स करत होते. रितेशचा हात निशाच्या कमरेवर होते आणि निशाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता. दोघे इतके जवळ होते की एकमेकांचा श्वासही जाणवत होता. काही वेळ डान्स केल्यानंतर दोघेही तिथून निघून गेले. निशाला आत घुसमटल्यासारखे वाटत असल्याने ती मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत गेली. काही क्षणांनी रितेशही तिथे आला.
निशा त्याच्या दिशेने जात असताना तिचा पाय एका दगडात अडकला आणि तिचा तोल गेला. ती सरळ रितेशवर पडली, ज्यामुळे दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्शून गेले. रितेश आणि निशा दोघेही त्या क्षणी स्वतःवरचा ताबा हरवू लागले आणि एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागले. रितेशचे हात तिच्या पाठीवर अलगद फिरत होते. निशाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर रितेशने तिला हळूच दूर केले. त्यानंतर रितेश निशाला आपल्या खोलीत घेऊन गेला. त्या क्षणी दोघांनाही आपण नेमके काय करत आहोत याचे भान उरले नव्हते. खोलीत पोहोचल्यावर रितेश पुन्हा निशाच्या जवळ गेला. एकमेकांच्या सहवासात हरवत असताना ते कधी पलंगाजवळ पोहोचले आणि त्यांचे कपडे कधी जमिनीवर पडले हे त्यांनाही कळले नाही. खोलीत निशाच्या हलक्या हुंदक्याचे स्वर स्पष्ट ऐकू येत होते. त्यांच्या आजूबाजूच्या जगाचे भान दोघांनाही राहिले नव्हते. निशासाठी तो अनुभव पूर्णपणे नवीन होता. तिची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे तिला वेदना जाणवत होत्या. काळ कसा सरत गेला हे दोघांनाही कळले नाही. अखेरीस थकून ते दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले आणि झोपी गेले. सकाळी निशाला जाग आली तेव्हा ती रितेशच्या छातीवर डोके ठेवून झोपलेली होती. काही क्षण ती तशीच पडून राहिली. मग भानावर येताच तिने स्वतःला सावरले. विचारांच्या त्या गर्दीतून बाहेर आली तेव्हा संजू आधीच इंटरव्ह्यूसाठी निघून गेली होती. घरात ती एकटीच होती. तिने ऑफिसमध्ये फोन करून आजची रजा घेतली आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. इकडे संजू खन्ना इंडस्ट्रीमध्ये पोहोचली. इंटरव्ह्यूमध्ये ती पास झाली आणि तिला CEOच्या PAची नोकरी मिळाली. तिचे रुजू होण्याची तारीख दुसऱ्या दिवसापासून होती. ती खूप आनंदी होती. मनोमन तिने ठरवले होते की आज नाही तर उद्या पण ती आपला बदला नक्की घेणार. दरम्यान आदित्य आपल्या केबिनमध्ये काम करत होता. तेवढ्यात तिथे HRचा मॅनेजर काही फायली घेऊन आत आला. सर, या काही फायली आहेत, त्यावर आपल्या स्वाक्षऱ्या हव्या आहेत. आदित्यने मान हलवली. माझ्या PAचं काय झालं? सगळं काम एकट्याने सांभाळताना अडचण होत आहे, मॅनेजर म्हणाला. सर, काम पूर्ण झालं आहे. उद्यापासून त्या रुजू होणार आहेत. आदित्य एवढंच म्हणाला. घरी परतल्यावर संजूने ही आनंदाची बातमी निशाला सांगितली. दोघीही मग खरेदीसाठी बाहेर पडल्या. संजूला काही नवीन कपडे घ्यायचे होते. त्या दिवशी आदित्यही नेहमीपेक्षा लवकर ऑफिसमधून निघाला. त्याच्या आजीने त्याला लवकर घरी बोलावले होते, मात्र वाहतुकीच्या कोंडीत तो अडकला होता. तेवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या संजूवर पडली. संजू गोलगप्पे खात होती. तिच्या चेहऱ्यावरची निरागस हसू पाहून आदित्यची नजर तिच्यावरच खिळून राहिली. तिचे केस वारंवार डोळ्यांवर येत होते आणि ती ते अलगद कानामागे सारत होती. त्या क्षणी ती खूपच गोड दिसत होती. आदित्य मनात म्हणाला, काल ही मुलगी किती आकर्षक दिसत होती आणि आज एखाद्या निष्पाप मुलीसारखी वाटत आहे. इतक्यात वाहतूक पुढे सरकली आणि त्याची गाडी पुढे निघून गेली. त्यानेही संजूचा विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तो घरी पोहोचला. त्याची आजी आणि अदिती दिवाणखान्यात बसल्या होत्या, जणू त्या त्याचीच वाट पाहत होत्या. आदित्यने विचारले, आजी काय झालं? तुम्ही मला आज इतक्या लवकर घरी का बोलावलं? आजी म्हणाली, आदू, आता तू लग्न करावंस असं मला वाटतं. किती दिवस एकटाच राहणार आहेस? काल मी रितेशला सांगितलं होतं की तुला क्लबमध्ये घेऊन जावं, म्हणजे तुझी त्या मुलीशी ओळख होईल. पण तिथे जाऊन तुम्ही दोघांनी काय केलं कोण जाणे. ती मुलगी तुमची वाट पाहत राहिली ना, तू तिला भेटला ना रितेश. आदित्य म्हणाला, आजी तुम्हाला माहिती आहे ना, मला अजून लग्न करायचं नाही आणि तुम्ही असं करायला नको होतं. रितेशकडून खोटं बोलून घेतलं. आजी शांतपणे म्हणाली, ठीक आहे, तुला ती मुलगी पसंत नसेल तर तुझ्या पसंतीची मुलगी निवड, पण लग्न मात्र तुला करावंच लागेल. ती पुढे म्हणाली, तुझ्याकडे 1 महिना आहे. त्या काळात स्वतःच्या मनाप्रमाणे मुलगी निवड, नाहीतर 1 महिन्यानंतर मी माझ्या पसंतीच्या मुलीशी तुझं लग्न लावून देईल. अदिती हसत म्हणाली, दादा, आजी अगदी बरोबर बोलत आहेत. मला इतर वहिनी पाहिजे. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या वहिनीसाठी मी लग्न करू का? जा रितेशला सांग, तो लग्न करेल तरी तुला वहिनी मिळेलच ना. आजी म्हणाल्या, बघ आदू, मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहू शकत नाही ना. आज नाही तर उद्या मलाही जावंच लागेल. काही काळानंतर आदितीही तिच्या सासरी जाईल. कधीतरी रितेशही लग्न करेल. मग तू या एवढ्या मोठ्या घरात एकटाच राहशील आणि ते मला अजिबात नको आहे. माझी इच्छा आहे की माझ्या डोळ्यांसमोर तुझा संसार थाटला जावा, म्हणजे मी निर्धास्तपणे डोळे मिटू शकेल. आदित्य म्हणाला, आजी तुम्हाला हेच हवं असेल तर
तसंच होईल. मी लग्न करेन, पण कृपया अशा प्रकारच्या गोष्टी बोलू नका. मला अजिबात आवडत नाही. इतकं बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. आपल्या खोलीत आदित्य रागाने इकडे तिकडे फिरत होता. त्याला लग्न करायचं नव्हतं, पण त्याची आजी सहजासहजी मानणाऱ्यांपैकी नव्हती, म्हणूनच त्याने लग्नासाठी होकार दिला होता. आदित्यच्या कानात काही जुने आवाज घुमू लागले. मी त्याच्यावर प्रेम करत नाही, त्याच्याकडे खूप पैसा आहे आणि तो सगळा माझाच होणार आहे. आदित्य स्वतःशीच म्हणाला, नाही नाही, यावेळी माझ्या आयुष्यात कोणीही येणार नाही. मी पुन्हा कोणावरही विश्वास ठेवण्याची चूक करू शकत नाही. इकडे त्या दिवशी रितेशही ऑफिसमधून लवकर घरी आला होता. तो आपल्या वडिलांना म्हणतो, पप्पा, तुम्ही म्हणाला होता ना की आजपासून तुमची पीए माझं सगळं काम सांभाळणार आहे. राजीव गोयंका म्हणाले, हो, मी तुला सांगायचंच विसरलो. आज सकाळी तिचा फोन आला होता. तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती येणार नाही असं ती म्हणाली. दोघे बापलेक व्यवसायाच्या चर्चेत गुंतले. तेवढ्यात कल्याणी गोयंका तिथे आल्या. तुम्ही दोघे घरी आल्यावरही कामाच्याच गोष्टी करत बसता. चला आता जेवण करून घ्या. दोघी शांतपणे जेवणासाठी गेले. जेवताना कल्याणी म्हणाल्या, रितेश, काल तुम्ही दोघे क्लबमध्ये गेला होता ना? आदित्य त्या मुलीला भेटला का? क्लबचा विषय निघताच रितेशच्या मनात निशाची आठवण आली. त्याची आई त्याला कितीक वेळा हाक मारत होती, पण तो अजूनही कालच्या आठवणीत हरवला होता. कल्याणी यांनी मोठ्याने हाक मारल्यावर तो भानावर आला. हो मम्मी, मी काही विचारलं. काल क्लबमध्ये आदित्य त्या मुलीला भेटला का? रितेश म्हणाला, नाही मम्मी, तुम्हाला तर माहीतच आहे, आदित्यला अजून लग्न करायचं नाही. मी तर फक्त आजींच्या सांगण्यावरून त्याला काल क्लबमध्ये घेऊन गेलो होतो. त्याने काही केलं नाही, पण माझ्याकडून मात्र मोठी गडबड झाली. शेवटचं वाक्य त्याने इतक्या हळू आवाजात म्हटलं की कुणालाच ऐकू आलं नाही. त्या रात्री रितेशला झोप येत नव्हती. त्याच्या मनात सतत निशाचाच विचार चालू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आज संजू लवकर उठली होती. तिचा ऑफिसचा पहिला दिवस होता, त्यामुळे तिला उशीर करायचा नव्हता. निशालाही आज लवकर ऑफिसला पोहोचायचं होतं. दोघींनी नाश्ता केला आणि घराबाहेर पडल्या. संजू ऑफिसमध्ये लवकर पोहोचली. आवश्यक औपचारिकता पूर्ण करून तिने आपलं काम समजून घेतलं आणि आपल्या केबिनमध्ये जाऊन बसली. तिचा केबिन आदित्यच्या केबिनच्या अगदी शेजारी होता. निशाही ऑफिसमध्ये पोहोचून कामाला लागली. कालची बरीच काम पेंडिंग होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनवर बोलून झाल्यावर ती समोरील केबिनमध्ये गेली. तिथे राजीव गोयंका यांना पाहून तिने नम्रपणे गुड मॉर्निंग सर असं म्हणत अभिवादन केलं. मात्र तिथे आणखी एक व्यक्ती होती जी तिला आश्चर्याने पाहत होती. तो दुसरा कोणी नसून रितेश होता. राजीव म्हणाले, निशा, आजपासून तू माझं नाही तर माझ्या मुलाचं काम सांभाळशील. आजपर्यंत तू मला तक्रारीची एकही संधी दिली नाहीस. तसंच काम तू त्याच्यासोबतही करशील याची मला खात्री आहे. हो सर, निशा म्हणाली. तेवढ्यात तिची नजर रितेशवर गेली. त्याला तिथे पाहून तीही आश्चर्यचकित झाली. ती काही बोलण्याआधीच राजीव म्हणाले, हा माझा मुलगा रितेश. आजपासून तू याचं काम सांभाळणार आहेस. समोरचा व्यक्तीच रितेश गोयंका आणि तिचा बॉस आहे. हे कळताच निशाला काय करावं तेच समजेना. काही वेळाने राजीव केबिनमधून बाहेर गेले. आता केबिनमध्ये फक्त रितेश आणि निशा होते. दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत होतं. रितेशने विचारलं, तुझी तब्येत आता कशी आहे? हो, ठीक आहे, रितेश म्हणाला. काल पप्पा म्हणाले होते की त्यांच्या पीएची तब्येत बरी नाही, म्हणून ती आली नव्हती. म्हणजे ती पीए तूच आहेस? हो, काल मी तिला पुढे काय बोलावं हे सुचत नव्हतं. रितेशला ती काय सांगू पाहते आहे ते समजलं. तेवढ्यात त्याची नजर तिच्या मानेवरील खुणांकडे गेली आणि त्याला कालच्या घटना आठवल्या. तो उठून तिच्या दिशेने जाऊ लागला. निशाने त्याला आपल्याजवळ येताना पाहिलं आणि ती मागे सरकू लागली. मागे सरकत असताना तिची पाठ भिंतीला लागली. क्षणात रितेश तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. निशा अडखळत म्हणाली, तुम्ही माझ्या जवळ काय येत आहात? रितेशने शांतपणे तिचे केस पुढे आणले. मग तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, तुझ्या मानेवरच्या खुणा दिसत आहेत, म्हणून केस पुढे ठेव. इतकं बोलून तो लगेच मागे सरकला. निशा तिथून लगेच बाहेर पडली आणि वॉशरूमला गेली. आरशासमोर उभी राहून तिने केस बाजूला केले. मानेवरील खुणा पाहून ती घाबरली. देवा, किती जणांनी या पाहिल्या असतील, कोण जाणे. ती पुन्हा केस व्यवस्थित करून त्या खुणा झाकून टाकते.
इकडे आदित्यने आपल्या नवीन पीएला केबिनमध्ये बोलावलं. संजूने दरवाजावर टकटक केली आणि आत आली. एका क्षणासाठी आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. समोर संजूला पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. मात्र त्याने लगेच स्वतःला सावरलं. आदित्य तिची फाईल पाहत म्हणाला, छान नाव आहे, संजना. संजू हसत म्हणाली, थँक्यू सर. आदित्य म्हणाला, तुला सगळं काम समजलं असेलच. आणि अजून एक गोष्ट, मला उशिरा येणारे लोक अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे आशा करतो की तू वेळेवर येशील. संजू म्हणाली, ओके सर. संजू निघणार इतक्यात आदित्यने तिला थांबवलं. आदित्यने आपल्या खिशातून एक ब्रेसलेट काढलं आणि तिच्याकडे देत म्हणाला, हे तुझंच आहे ना? संजू आश्चर्याने ते आदित्यकडे पाहू लागली. आदित्य म्हणाला, आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. काल जेव्हा तू मला किस करत होतीस तेव्हा हे माझ्या सूटमध्ये अडकून राहिलं होतं. संजूला लगेच समजलं की आदित्यच तो मुलगा होता ज्याच्या खोलीत ती काल रात्री थांबली होती. तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं. सॉरी सर, मी काल पहिल्यांदाच दारू प्यायली होती, त्यामुळे मला ती सांभाळता आली नाही आणि मी चुकून कोणाच्या तरी खोलीत गेले आणि माझी मदत केल्याबद्दल थँक्यू. आदित्य म्हणाला, पण पुढच्या वेळी जर दारू प्यायलीस तर कुणालाही किस करायला लागू नकोस, कारण प्रत्येकाला स्वतःवर नियंत्रण ठेवता येईलच असं नाही. संजूला खूप लाजल्यासारखं वाटत होतं. ती निघणार इतक्यात आदित्यने पुन्हा तिला थांबवलं. वकील काकांना ऑफिसमध्ये बोलाव आणि हो, त्यांना सांग की ही माझी वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे आजीला याबद्दल काही समजू नये. असं म्हणत संजू तिथून पटकन निघून गेली. तिला खूप विचित्र वाटत होतं. ती स्वतःशीच पुटपुटली, मी ती नोकरी कशी करणार? त्या रात्री मी नेमकं काय काय केलं असेल कोण जाणे. तिने स्वतःला शांत केलं आणि डायरीतून नंबर शोधून वकिलांना फोन केला. साधारण 1 तासात वकीलही आले. संजू त्यांना आदित्यच्या केबिनपर्यंत सोडून आली आणि दोघांसाठी कॉफी आणायला गेली. ती कॉफी घेऊन परत आली तेव्हा तिच्या कानावर आदित्य आणि वकिलांचं संभाषण पडलं. आदित्य म्हणत होता, मला एक मॅरेज कॉन्ट्रॅक्ट तयार करायचा आहे आणि त्याबद्दल कोणालाही समजता कामा नाही, अगदी कोणालाही नाही. वकील म्हणाले, पण तू असा करार का करू इच्छितोस? तू तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करू शकतोस. आदित्य म्हणाला, काका, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. मला लग्न करायचंच नाही, पण आजींनी मला 1 महिन्याची मुदत दिली आहे. एकतर मी स्वतः मुलगी शोधावी, नाहीतर महिन्यानंतर त्यांच्या पसंतीच्या मुलीशी माझं लग्न लावून देतील. तो पुढे म्हणाला, म्हणूनच मी करारावर आधारित लग्नाचा विचार करत आहे. यातून दोघांचाही फायदा होईल. 2 वर्षे हे लग्न टिकेल. त्या 2 वर्षात मला तिच्यावर प्रेम झालं तर आम्ही कायम एकत्र राहू आणि तसं झालं नाही तर आम्ही वेगळे होऊ. जर आम्ही वेगळं झालो तर तिला 2 कोटी रुपये मिळतील, जेणेकरून ती पुढचं आयुष्य चांगलं जगू शकेल. पण जर तिने या कराराबद्दल कोणालाही सांगितलं तर मी तिच्याकडून 2 कोटी रुपये घेईन. मला फक्त माझ्या आजीला आनंदी पाहायचं आहे. माझ्या लग्नामुळे त्या आनंदी होत असतील तर तेच योग्य आहे. म्हणूनच मला नाही वाटत की आदिती किंवा आजीला याबद्दल काही कळावं. वकील म्हणाले, ठीक आहे, 2 दिवसात कागदपत्र तयार होतील. पण मी तुला लहानपणापासून ओळखतो म्हणून सांगतोय, एकदा नीट विचार कर. तुला खरंच हे करायचं आहे का? त्यानंतर दोघे पुढच्या गोष्टींवर चर्चा करू लागले. तेव्हा संजूला भान आलं की ती अजूनही बाहेर उभी आहे. तिने हातातील कॉफीकडे पाहिलं. ती आता थंड झाली होती. ती परत जाऊन नवीन कॉफी घेऊन आली आणि दार ठोठावून आत गेली. ती दोघांना कॉफी देत असतानाच वकिलांचा फोन वाजला. फोनवर बोलल्यानंतर त्यांनी कॉफी न पिता तिथून निरोप घेतला. संजूही निघणार होती तेवढ्यात आदित्यने तिला थांबवलं. तू माझं सगळं बोलणं ऐकलंच आहेस? आदित्यचं बोलणं ऐकून संजूला अपराधी वाटू लागलं. ती काही बोलणार इतक्यात आदित्य म्हणाला, तू किती ऐकलंस याने मला काही फरक पडत नाही, पण ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. तो पुढे म्हणाला, आणि हो, माझ्यासाठी लग्न करण्यासाठी एक मुलगी शोध. संजू लगेच म्हणाली, मी मुलगी शोधू, तीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी? तुम्ही वेडे झाला आहात का? आदित्य म्हणाला, हो, तूच शोधशील, कारण तू माझी पीए आहेस. संजूला काही समजत नव्हतं. आदित्य पुढे म्हणाला, मुलीचा दर्जा, पैसा किंवा इतर गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. फक्त ती माझ्या आजीला आवडली पाहिजे. आता तू जाऊ शकतेस. तुझ्याकडे 1 आठवडा आहे आणि हो, याबद्दल कुणालाही कळता कामा नये. संजू आपल्या केबिनमध्ये येताच स्वतःशीच म्हणाली, मी कुठे अडकले आहे देव जाणे. हे सगळं त्यांच्यामुळे झालं. त्यांनी माझ्या मालमत्तेवर कब्जा केला नसता तर मला माझं घर सोडून इथे यावं लागलं नसतं आणि ही नोकरीही करावी लागली नसती. आणि त्यात हे आदित्य सर, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं असेल तर करा ना, मला कशाला यात ओढत आहेत?
एका आठवड्यात मुलगी शोधून आण म्हणे. मुली झाडावर लागतात का? ओ माय गॉड, मी कुठे अडकले आहे? हे सगळं बोलताना ती विचित्र चेहऱ्याचे हावभाव करत होती, ज्यामुळे ती खूपच गोंडस दिसत होती. हे सगळं आदित्य आपल्या लॅपटॉपवर पाहत होता. त्या क्षणी त्याला संजूला किस करण्याची इच्छा झाली, पण त्याने लगेच डोकं हलवलं आणि पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. संध्याकाळी संजू आणि निशा जवळपास एकाच वेळी घरी पोहोचल्या. दोघींनी जेवण केलं आणि मग टीव्ही पाहायला बसल्या. टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. मनोरंजन क्षेत्रातील मॉडेल पिया मिश्रा आणि चोप्रा कुटुंबातील एकुलता एक मुलगा आशिष चोप्रा यांचा साखरपुडा 2 दिवसात होणार आहे. असं ऐकण्यात येत आहे की पुढील महिन्यापासून आशिष चोप्रा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मुंबईमध्ये चोप्रा इंडस्ट्रीची दुसरी शाखा सुरू करणार आहे. तसेच पिया मिश्राही आपल्या करिअरसाठी मुंबईत स्थलांतर करणार आहेत. ही बातमी खरी आहे की केवळ अफवा, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा AS न्यूज. ते पाहून निशा म्हणाली, जर ही बातमी खरी असेल तर त्यांना कळेल की खरं काय आहे जे तुला माहिती आहे. मला अजूनही समजत नाही की तू आधी जाऊन आशिषला सत्य का सांगितलं नाहीस. त्याला फक्त गैरसमज झाला आहे. जर त्याला सत्य कळलं तर तो नक्कीच तुझ्या बाजूने उभा राहील. यावर संजू म्हणाली, मला माहिती आहे की यात त्याची काही चूक नाही, पण तो मला लहानपणापासून ओळखतो. मग त्याला माझ्यावर इतकाही विश्वास नव्हता का की एकदा माझ्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. काही फोटो पाहूनच त्याने मला चारित्र्यहीन मुलगी समजलं, म्हणूनच मी त्याच्याशी बोलले नाही. मी त्याच्याशी बोलले असते तर त्याने कदाचित माझ्यावर विश्वास ठेवला असता, पण त्यानंतर काय? पियाने पुन्हा काहीतरी केलं असतं आणि मला पुन्हा स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं लागलं असतं. तसंही माझ्याकडे पियाविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. निशा म्हणाली, पण मला अजूनही समजत नाही की आशिष पियाशी लग्न का करत आहे. संजू म्हणाली, अपराधीपणाच्या भावनेमुळे. निशाने विचारलं, म्हणजे? संजू म्हणाली, त्या दिवशी मी पियाचं बोलणं ऐकलं होतं. त्यातून मला एवढंच कळलं की आशिषचा तिच्यावर खूप विश्वास आहे आणि ते दोघे शारीरिकदृष्ट्या जवळ आले होते. पियाने त्याला औषध दिलं आणि नंतर त्याला सांगितलं की त्याने तिचा गैरफायदा घेतला, म्हणून तो आता स्वतःची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. निशा आश्चर्याने म्हणाली, तो वेडा झाला आहे का? पियाने सांगितलं आणि त्याने लगेच विश्वासही ठेवला. एकदाही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. संजू म्हणाली, नाही, हीच तर समस्या आहे. तो पियावर मर्यादेपलीकडे विश्वास ठेवतो. त्या रात्री जे काही घडलं त्यात त्याची खरंच चूक होती की नव्हती हे जाणून घेण्याचाही त्याने प्रयत्न केला नाही. त्याने स्वतःला दोषी मानलं आणि जबाबदारी स्वीकारली. निशा म्हणाली, मला तरी वाटतं की तू त्याला आधीच सत्य सांगायला हवं होतंस. पिया आशिषचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. संजू शांतपणे म्हणाली, नाही, ते फक्त साखरपुडा करत आहेत. पिया इतक्या लवकर लग्न करणार नाही. ती सध्या प्रसिद्धीसाठी साखरपुडा करत आहे, जेणेकरून तिच्या करिअरला आधार मिळेल. निशाने तिला हळूच विचारलं, आशिषला दुसऱ्या कुणासोबत पाहून तुला वाईट वाटत नाही का? संजू म्हणाली, नाही, कोणत्याही नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास आणि तो त्याचा माझ्यावर नव्हता, म्हणून मी पुन्हा कधीही त्याच्याकडे जाणार नाही. आम्ही मित्र होऊ शकतो, पण त्यापुढे काहीही नाही. निशा काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ऑफिससाठी तयार होऊन आपल्या बहिणीसोबत आणि आजीसोबत नाश्ता करत होता. तेवढ्यात आजी म्हणाल्या, मग काय विचार केलास? आदित्य म्हणाला, कशाबद्दल? आजी डोळे मोठे करत म्हणाल्या, लग्नाबद्दल. मुलगी मी शोधू का तू स्वतः पसंत करणार आहेस? आदित्यने स्वतःला सावरत उत्तर दिलं, मी स्वतः शोधेन. अदिती आनंदाने म्हणाली, खरंच दादा? मग सर्वात आधी मला भेटवायचं. आदित्य तिला म्हणाला, तुला कॉलेजला उशीर होत नाही का? अदिती हसत म्हणाली, हो दादा, मी निघते. थोड्याच वेळात नाश्ता करून आदित्य आणि अदिती बाहेर पडले. आजी मनात म्हणाल्या, मला माहिती आहे तू काहीतरी लपवत आहेस, नाहीतर लग्नासाठी इतक्या लवकर होकार दिला नसतास. आजींनी लगेच रितेशला फोन केला. रितेश म्हणाला, आजी सगळं ठीक आहे ना? आजी म्हणाल्या, नाही रे, आदित्यने लग्नासाठी होकार दिला आहे. रितेश आश्चर्याने म्हणाला, काय? तुम्ही मजाक करत आहात ना? त्याला तर वाटतं सगळ्या मुली सारख्याच असतात, तिच्यासारख्या. आजी म्हणाल्या, हो,
मी त्याला 1 महिन्याचा वेळ दिला होता. यानंतर आजीनी सगळी गोष्ट रितेशला सांगितली. रितेश म्हणाला, आजी, त्याने याबद्दल माझ्याशी काहीच बोललेलं नाही. मी आज त्याला भेटायला जाणारच आहे. काही कळतं का ते पाहतो. आजी म्हणाल्या, त्यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला. आज ऑफिसमध्ये संजू भारतीय पोशाखात आली होती. भारतीय पोशाखात ती खूप सुंदर दिसत होती. ऑफिसमधले जवळजवळ सगळे मुलगे तिच्याकडेच पाहत होते. आदित्यने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. एका क्षणासाठी तोही तिच्याकडे पाहतच राहिला. ती आज खूपच गोड दिसत होती. मग त्याने आपलं लक्ष दुसरीकडे वळवत विचारलं, मी दिलेल्या कामात काही प्रगती झाली का? संजू म्हणाली, हो. तिने टॅब्लेटमधील काही फोटो दाखवत सांगितलं. या काही मुली आहेत, एकदा पाहून घ्या. या सगळ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आलेल्या आहेत. यापैकी काही मुली पैसा आणि सत्तेसाठी तर काही स्वतःच्या अडचणींमुळे लग्नासाठी तयार आहेत. ही मुलगी अनाथ आहे. हिचे याआधी अनेक अफेअर्स राहिले आहेत. या मुलीला तिच्या वडिलांच्या उपचारांसाठी पैशाची गरज आहे. म्हणून अशा प्रकारे संजू एकामागून एक अनेक मुलींचे फोटो दाखवत होती. पण आदित्यला त्यापैकी एकही मुलगी पसंत पडत नव्हती. या सगळ्या वेळात संजू आणि आदित्य एकमेकांच्या खूप जवळ उभे होते. आता संजूलाही राग येऊ लागला होता. आदित्यला एकही मुलगी पसंत पडत नव्हती. आदित्य तिला म्हणाला, आजींना यापैकी एकही मुलगी आवडणार नाही. संजूने राग आवरत उत्तर दिलं, जर तुम्हाला तुमच्या आजींच्या पसंतीची मुलगी हवी असेल तर त्यांनाच शोधायला सांगा. मी काही मॅरेज ब्युरो सुरू केलेला नाही. अशा लग्नासाठी तयार असणाऱ्या मुली शोधायलाच मला किती मेहनत घ्यावी लागली आहे आणि तुम्हाला अजूनही नखरे सुचत आहेत. तुमच्या आजींना जी मुलगी पसंत पडेल तिच्यासोबत करार करा. तुमची आणि माझी दोघांचीही समस्या सुटेल. आदित्य तिला म्हणाला, तुला काय वाटतं, मी याचा विचार केला नसेल, पण मला हे सगळं आजींना कळू द्यायचं नाही. म्हणून जा आणि दुसरी मुलगी शोध. संजू रागाने तिथून निघू लागली. तेवढ्यात तिचा तोल गेला आणि ती थेट आदित्यच्या मांडीवर पडली. दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले. संजू इतकी जवळ असल्यामुळे आदित्यचं मन विचलित होत होतं. तेवढ्यात अचानक केबिनचं दार उघडलं. आवाजाने दोघेही भानावर आले. संजू कोणाकडेही न पाहता लगेच केबिनमधून बाहेर पडली. रितेश दोघांकडे डोळे विस्फारून पाहत उभा होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.